तिथे काय करायचं आर्लिंग्टनला? हॅलो. नाही ठीक आहे, तुला माहित याच्यामध्ये पण गरज नाही, मध्ये पण कोणाचा तरी साइड कॉन्व्हर्सेशन सुरू आहे, कृपया तुम्ही स्वतः म्यूट वरती करा. विनीताताईंचा प्रोग्राम सुरू होत आहे. हा विनीताताई. नमस्कार, मी विनीता जोशी. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या या पॅन्डेमिकच्या तंग वातावरणात बंद दारामागे बसलेलो आपण, त्यावरून जोडी तुझी माझी ही कल्पना सुचली. कारण कुठे प्रॅक्टिसला बाहेर जाणं शक्य नव्हतं आणि कुणी घरी येणंही अशक्य होतं. कार्यक्रम करताना बऱ्याच तांत्रिक लिमिटेशन्स आम्हाला आलेले आहेत, हे कृपया आपण कार्यक्रम बघताना लक्षात घेऊया. या कार्यक्रमात जोडी नवरा बायकोचीच किंवा स्त्री आणि सौंचीच आहे असं नाही, तर आई मुलाची, बहीण भावाची, पण माझा आवाजच गेला संभव, गायक गायिकेची, अशा विविध जोड्या, अगदी व्हाईट हाऊस मधली जोडी सुद्धा आहे. कार्यक्रमाचं निवेदन अमृता आणि अभिजित देवधर या जोडीने करण्याचं आनंदाने कबूल केलं. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. जोडी तुझी माझी. अमृता. नमस्कार मंडळी, मी अमृता देवधर. जोडी तुझी माझी या आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कुठलाही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण त्या विघ्नहर्त्या मंगलमूर्ती मोरयाची आराधना करतो. त्या गणेशाच्या प्रार्थनेने आज आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. त्या गणरायाला विनंती करूया की आपल्या प्रार्थनेतील सूर हे अगदी बालकाच्या मनासारखे निरागस आणि सकारात्मक असू देत. सूर निरागस हो, ही प्रार्थना आपल्या पुढे घेऊन येत आहे आपली गायक गायिकेची जोडी सुनीता घाटे आणि अजय दिवेकर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे तुझी आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. विठेरितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. रागस हो गणपती, रागस हो सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती. लीन निरंतर हो, लीन निरंतर हो.
गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू दुःख हरता गजबदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू दुःख हरता गजबदना मोरया मोरया सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. सुरसुमनानी भरले ओंजळ नित्य निते भावी चरणावर तान्ही बालक सुमधुर हासे भावी तसे वाहून सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छत्रपती गणपती अधिपती सुखपती छन्नपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो. लीन निरंतर हो. सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू दुःख हरता गजबदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू दुःख हरता गजबदना मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो. नमस्कार. सिंधबादच्या चित्तथरारक सफरींच्या कथा आपण लहानपणापासूनच वाचत आलो आहोत. आपल्या समोर आता येत आहे एक प्रवासवेडी जोडी, एक अशीच आगळी वेगळी सफर घेऊन. या जोडीनं 4 महिने जहाजावर राहून जगाची सफर केली आहे. आपणही अंजली आणि चंदर रानडे यांच्या या सफरीत सहभागी होऊया. चला तर मग. रूम तरी छान मिळाली आपल्याला. रूम नाही, केबिन. केबिन म्हणा, रूम म्हणा, आपल्याला काय. आणि आता मोठा प्रवास आहे 4 महिन्याचा. हो ना. ते सुद्धा बरोबर. आणि एका केबिन मध्ये. होपफुली आता सगळे छान होऊ दे देवा. आणि आता माहिती का कुठे चाललो? प्रथम 5 दिवसाच्या सेल केल्यानंतर हो, कुठे? 5 दिवसानंतर आपण एंटर होणार आहोत अमेझॉन रिव्हर मध्ये. आणि ते सुद्धा अमेझॉन मध्ये 1000 किलोमीटर जायचंय मनावस पर्यंत. हो ना. वाव, खरंच आता एंटर होतोय आपण रिव्हर मध्ये की काय? बघ ना, केवढी मोठी नदी. कळतच नाहीये नदी का काय. Because they flow at different speeds and different temperatures, 2 rivers may lie. अरे गेली कुठे? केबिन मध्ये नाहीये. कुठे आहेस? काय करतेस?
माझं नेहमीच बघा. सुडोकू बघा. आणि माझा चहा. बापरे, बघायचं काय काय चाललं होतं काय 15 लोक आम्ही बाहेर बसलो होतो केबिनच्या, आणि स्कॉटने विचारलं की स्काय डायव्हिंगला येणार का. मग मी हो म्हटलं. कशाला का रिस्की आहे एवढं. रिस्की काय आहे, तुला आठवतं का मी अग्रणीचा कार्यक्रम केला होता बर्व्यांच्याकडे. हो तेव्हा आपल्या एका ओळखीच्या बाईने सांगितलं होतं ताजमहाल जवळ स्काय डायव्हिंग केलं होतं तिने. अरे पण ती यंग होती. आणि प्राचीला विचारलेस का. प्राचीला गेल्या तासात ईमेल पाठवला होता. मग त्यांनी कार्डिओलॉजिस्टला फोन केला हा तर कार्डिओलॉजिस्ट हो म्हणाला. तर मी जाणार आहे. चांगलंय. जा आता उड्या मारायला. उड्या भरायला काय, नाही तर काय. तू काय करणार. माझा आहे प्लॅन. कसला प्लॅन आहे. जॉन बरोबर मी जाणार आहे वायनरी बघायला. बापरे, मग जा तू आणि मी आल्यानंतर व्हिडिओ दाखवेल काढवर. जा. आणि मला ऑस्ट्रिच फार्मला पण जायचंय. मी जरा शॉपिंग पण करीन. बाय बाय. बाय. कसा वाटला व्हिडिओ. चांगलंय. झालं का एकदा मनासारखं. अगदी. आणि आज परत काही लोक जाणार आहेत स्काय डायव्हिंग करायला. तुम्ही पण जा. काय चाललंय तुझं. जादू शिकलीये. कोणाकडून. जॉन वायनरीत गेलो होतो ना. हा, मग तिथे तिथलीच तो बुचं आहेत सगळ्यांना का. करून दाखवत होता त्या यंग मुलींना. तिथलीच बुचं आहेत का. तिथली बुच काय फ्रीच मिळाली ना. काय काय आहे जादू. हे बघ अशी बुच धरली ना 2 तर ती सेपरेट करता येतील का तुला. तुला येतात का. हो दाखव. हे बघ. अरे बापरे, तर बघूयात मला जमतंय का. अशी आहे ना. हा आता सेपरेट करा. नाही जमणार. सेपरेट. जादू आहे. हे बघ होतात अशी. नाही परत दाखव कशी केलीस. अरे बापरे, आलो आपण 0-0 ला. हो ना. काय 0-0 चाललंय. पोचलो. काय महत्व आहे याचं. महत्व असं हा. हे बघ इथे लांब हे दिसतंय ना असं तरंगताना. हा, पिवळं. त्याला हा बुई म्हणतात. बुई. हा. रबरी गोळा बॉल. या. आणि जिथे ज्या पॉइंटला हे दोन्ही अर्थात इमॅजिनरी आहेत. रेखावृत्त आणि अक्षवृत्त हा. म्हणजे विषुववृत्त आणि रेखावृत्त जिथे 0 ग्रीनिच मीन टाईम जिथे मिळतात त्या पॉइंटला ही बुई ठेवलेली असते विषुववृत्त. आणि काही नाही याचं महत्व असं की जेव्हा अगदी पूर्वीच्या काळापासून खलाशी लोक सेलर्स लोक जेव्हा हे विषुववृत्त क्रॉस करून जातात नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर मधनं त्यावेळी ते नेपच्यून गॉडची परमिशन मागतात. आपल्या शिपवर आहे उद्या नेपच्यून डे. की आता पुढचा प्रवास पण आमचा सुखरूप होऊ दे. आम्ही दुसऱ्या विषुववृत्त क्रॉस करून जातोय तर तुझी परमिशन हवी. तर उद्या आपलं सेलिब्रेशन आहे. मजा येईल. नंतर गाण्याची. हो ना गाण्याचं आता वाट बघतोय. आपल्या या स्टूलावर बसून छान वाटतंय घानाच्या. हो ना. 18 वर्षांनी आपण घानाला आलोय आज. ती घरी आल्यासारखं वाटतंय. सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्यात. हो ना. आपले मित्र सगळं आपल्या गाण्याच्या पार्ट्या बीच सगळं वी मिस्ड इट अ लॉट. हो ना. बीचवर नाही जमलं मात्र झाल्या यावेळी नाही दिसत आहे. आणखी आता संध्याकाळी आपल्याला रोहिणी आणि राजू येणार आहेत न्यायला. प्रधान. आणि मग ते म्हणाले की ते आपल्याला त्या घानानंदांचा आश्रम दाखवणार आहेत. अरे वा. घानानंद म्हणजे घानियनच आहे. हो. आणि वेदा शिकवतात. तिथे हनुमान चालीसा पण म्हणतात. सगळी घनियन लोक तिथे येऊन आपल्यापेक्षा छान म्हणतात वेदा आणि सगळं. हो. आणि आता उद्या आपण उद्या जाणार. उद्या तर आपण निघणार मोरोकोला. आज एक सरप्राईज आहे तुला कॅसाब्लांका. हो. हो. काय. संध्याकाळी जेवायला जायचं आपल्याला. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. कुठे. इंडियन रेस्टॉरंट. नाही रिक्स कॅफे. रिक्स कॅफे माहितीये का. नाही. याच्यात कॅसाब्लांका होता. कॅसाब्लांका याच्यावर फिल्म केलं होतं रिक्स कॅफे. हो पाहिला होता आपण. हम्फ्रे बोगार्ट. या पाहिला होता. हो ते गाणं त्यातलंच आहे का काय. त्यात चाललंय ते. हा मग चांगलं ओकेजन आहे आपल्याला. नक्कीच. आपली जोडी इतके वर्ष जमली आहे
आश्चर्याचं हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. मंडळी, पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती. बऱ्याच घरांमध्ये घरच्या बाईलाच नोकरी करून बाकीचीही कामं करायला लागायची. पण आता काळ बदलला आहे. आजकालच्या आधुनिक व स्त्री पुरुष समानतेच्या जगात बरेच नवरे आपल्या बायकोला घरात पण बरोबरीने मदत करतात. परंतु जेव्हा नवरे ना बायकोच्या आधी रिटायर होतात ना, तेव्हा त्यांच्या आनंदावर थोडंसं विरजणच पडतं. अशा गरीब बिचाऱ्या नवऱ्यांची ही कथा आपल्या पुढे सादर करत आहेत वसुधा आणि सुनील खाडीलकर. हॅलो संध्या. हॅलो संध्या. अहो, कोण ही संध्या? मी नसताना कोणाकोणाचे फोन येतात तुम्हाला? कुठल्या मैत्रिणींशी गप्पा मारत असता? आणि काय हो, टीव्ही बघत बसला असाल ना? हो, एक सेकंड बंद करतोय ना काम. हा, काय म्हणलीस? अगं ती संध्या आपली शेजारी नाही ना, ती पेपर मागायला आली असेल असं मला अहो, वाटतं. ती कशाला पेपर मागायला येईल तुमच्याकडे? बर, ते जाऊ दे. आणि आता काय करताय? टीव्ही बघतोय आता. बंद केला. अहो, विसरलात का? जाताना सांगून गेले होते. आज संध्याकाळी माझी मैत्रीण विजू आणि तिचा नवरा जेवायला येणार आहेत आपल्याकडे डिनरला. लक्षात नाही ना? मी सांगितलेली कामे केलीत का? अगं कुठली कामं? अरे देवा, बायका आपल्या नवऱ्यांना ना कशा काय ट्रेन करतात देव जाणे. मला काही आत्तापर्यंतच्या आयुष्यात हे जमलेले नाही. अहो, सकाळीच नाही का तुम्हाला सांगून गेले होते? असे कसे विसरता हो? फक्त मीच सांगितलेल्या गोष्टी. जरा घर आवरून ठेवा. ती धुतलेली भांडी जरा जागेवर लावून ठेवा. आणि तो तुमचा कप, तो पेपर, ते पेपर इकडे तिकडे पडलेले असतील ते जरा आवरून ठेवा. हा, आणि थोडा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण चिरून ठेवाल का? चालेल चालेल, ठेवतो. अहो, माझ्या ना मैत्रिणीला भेळ फार आवडते. आज ना आपण मस्तपैकी भेळ आणि आईस्क्रीमचा बेत करूया. हा, करतो. सगळी कामं करून ठेवतो. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, तिथनं शाळा सुटली की परस्पर घरी या डायरेक्ट. मध्ये कुठल्या दुकानात जाऊ नका, नाही तर एकदा तिकडे अडकलात की संपलं. येते लगेच येते. लवकर या. बाय बाय, ठेवते फोन. आता मला भेळ आवडते याची कोणालाच कदर नाही. हिची मैत्रीण येणार म्हणल्यावर काय, भेळ काय, दहीवडे काय, बटाटे वडे काय, आईस्क्रीम काय, सगळं छान चाललंय. हे रिटायरमेंटचं लाईफ ना अगदी थर्ड क्लास आहे. मला वाटलं तसा शांतपणे सोफ्यावर बसेन, आत्ता बसलोय तसा. एकीकडे पेपर, चिवडा, चहा आणि समोर टीव्ही. आनंदी आनंद. पण कसलं काय. आलिया भोगाशी असावे सादर म्हणतात ना, तसं आहे. ही जाणार कामाला आणि घरी मी एकटा बसलोय की ही आहेत पडेल ती कामं करायला. गरीब बिचारा नवरा. ह्याला एकच उपाय आहे, म्हणजे जरूरत है एक काम वाली की, झाड़ू वाली की, साफ सफाई करे इस घर की. जरूरत है. हाँ, हॅलो. हो, मी संध्या कांबळे बोलते. तुम्ही पेपर मध्ये PA पाहिजे म्हणून ऍड दिली होती ना? हा. मग येऊ का एक 5 मिनिटात इंटरव्ह्यू साठी? ये अवश्य. येते. अरे, घरकामाला मदत आली म्हणजे छान झालं की.
तिला आजपासूनच सुरू करून टाकू, म्हणजे चांगलं होईल. आज मी खुशीत आहे, आज मी खुशीत आहे. हा, आलो आलो आलो. हा मी संध्या कांबळे. हा येऊ हा का? हा, या 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 या. हा, बसा इथे. बसते बसते. हा. किती छान घर आहे हो तुमचं. भारी आवडलं बघा मला. आणि हा सोफा तरी एवढा छान आहे. याच्यावर बसून ना मी मस्तपैकी टीव्ही बघीन बघा. अगं, इथे तुला कामाला बोलवलं का टीव्ही बघायला बोलवलंय? अहो, काम झालं की मग हो. हा हा हा. मग कुठे राहतेस, कुठे तू इथे? इथेच आहे, जवळ 10 मिनिटावर आहे. अच्छा. मग घरी कोण कोण आहे? आहे ना, नवरा आहे, नवऱ्याची आई आहे, 4 मुलं आहेत. ही मोठी कुटुंब आहे बघा माझं. मग नवरा काय करतो? आहे का पार्ट टाइम आहे का दुकानात काम करायला? अहो, कसलं काम आणि कसलं काय. ती ब्रेड विनर का काय म्हणतात ना, ती मॅच आहे आमच्या घरची. वा 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 वा. मग काय काय येतं तुम्हाला? येतं ना, फोन उचलता येतो, हॅलो म्हणता येतं, निरोप देता येतो, वाटलंच तर जमा खर्च हिशोब लिहिता येतो. आणि टायपिंग सुद्धा येतं बरं का थोडं. कॉम्प्युटरवर कोर्स केलाय 6 महिन्याचा म्हटलं मी. अहो, तुम्हाला ह्या कामाकरता थोडंच बोलवलं इथे. मग कुठलं काम हो? अहो, हीच घरची कामं मी लिस्ट केली. भांडी धुवायची, जागेवर लावायची, कपडे धुवून जागेवर ठेवायचे, नीट घड्या करून ठेवायचे, केस झाडू पोता हे सगळं करायचं, वस्तू जागेवर ठेवायच्या, भाज्या चिरायच्या आणि थोडक्यात सगळं घर नीटनेटकं ठेवायचं. ही काम होय? आणि बाई यायच्या आधी पळायचं. ही काम होय? छे, मला ही काम करून वर्षानुवर्ष अतिशय कंटाळा आलाय बघा. हल्ली ना ही काम मी माझ्या नवऱ्याला सांगते. आमच्या घरी माझा नवरा काम करतोय. मी असं करते, माझ्या नवऱ्यालाच देते पाठवून तुमच्याकडे कामाला. काय? जाते मी, मला नाही वेळ बसायला. 4 कामं पडली आहेत अजून. मैं चली मैं तो काम पे चली, मुझे रोके ना कोई. मैं चली मैं चली मैं चली मैं. अरे 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 अरे. हा, म्हणजे ही कामं मलाच करायला लागणार आता. जीना यहाँ मरना यहाँ, काम के सिवा जाना कहाँ. कोणीतरी म्हणून गेला आहे, बेवजह तो नहीं होती मुलाकातें अनजानों से, बेवजह तो नहीं होती मुलाकातें अनजानों से, कोई तो अधूरा रिश्ता पूरा होगा. खरंच आयुष्यात आपल्याला अनेक अनोळखी व्यक्ती भेटतात. त्यातल्या काहींची तर काही क्षणांची भेट सुद्धा आपल्याशी एक जवळीक, एक अनुबंध निर्माण करते. अमृता आणि मी अभिजित देवधर आपल्या पुढे घेऊन येत आहोत अशाच एका आगळ्या भावबंधनाची कहाणी, 2 दिसांची नाती. अहो अहो, कोण पाहिजे? नमस्कार. तुम्ही आनंद देशमुख ना? मी उमरावतीहून, तुमच्या आईंच्या गावाहून आले. एसटी स्टँडवर तुमचा पत्ता विचारला आणि शोधत आले. तुमच्या आईंनी तुमच्यासाठी चिठ्ठी दिली माझ्या बरोबर. माझ्या आईने? हो, मी लीलाबाई साळवी. तुमच्या आईंची चांगली ओळख आहे माझी. ही चिठ्ठी. चिरंजीव आनंद,
ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्या लीलाबाई साळवी आपल्या गावातल्याच आणि माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत. त्या एकट्याच असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची आहे. त्यांच्या दिवंगत यजमानांनी जमिनीचा एक तुकडा त्यांच्या नावावर केला होता, पण तो यजमानांचे नातेवाईक बळकावून बसले आहेत. त्यांचा मालकी हक्क मिळवण्यासाठी तालुक्याच्या कचेरीतून कागदपत्र हवी आहेत. त्या पहिल्यांदाच तिकडे येत आहेत आणि त्यांना काहीच माहिती नाही. तू त्यांना मदत करशील असं मी त्यांना सांगितलं आहे. तुला जमेल तेवढी मदत नक्की कर. बाकी सर्व ठीक. अनेक आशीर्वाद. तुझी आई. तुमच्या आईनी चिठ्ठीत सांगितलं असेल, जरा काम होतं तुमच्याकडे. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला लागेल ती सगळी मदत मी नक्की करीन. पण बाहेर काळोख पडायला लागलाय. तुम्ही गावाहून कधी निघालाय? पहाटेच्या एसटीने निघाले. वाटेत एकदा गाडी बदलायला लागली. म्हणजे दिवसभर तुम्ही प्रवासात होता? थकला असाल खूप. या आत या, मी जेवणाची तयारी करतो. अहो कशाला? अहो कशाला काय, दिवसभर प्रवासात तुमचं नीट खाणंही झालं नसेल. मीही आत्ताच जेवणार होतो. घाबरू नका, मी काही नाही केलंय. खानावळीचा डबा आहे, त्यामुळे चव चांगली आहे. आणि मला आव जाव करा नका हो. तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे. नाही तसं नाही, पण उगीच माझ्यामुळे तुम्हाला, म्हणजे तुला एवढा भार पडतोय ना. अहो त्यात भार कसला? तुम्ही आमच्या गावच्या आईच्या ओळखीच्या, म्हणजे घरच्या सारख्याच आहात. या आत या, हातपाय धुवून घ्या. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करतो आणि तुमच्यासाठी आतल्या खोलीत झोपायची व्यवस्था करतो. आणि हो, एक दोन फोन करून घेतो. आपलं काम करायला उद्या सकाळीच निघू आपण. अरे पण आता परत काही बोलू नका. तुम्ही खूप दमला असाल, तुम्हाला विश्रांतीची जरूर आहे. हो, या गावात ना मी पहिल्यांदाच आले. माझी कुणाशी ना ओळख ना पाळख, व्यवहाराची माहिती नाही. त्यामुळे आपलं काम होईल का, कसं होईल, खूप धाकधूक होती मनात. पण तुझ्या आई म्हणाल्या होत्या की तू नक्की मदत करशील मला. खरंच निम्मा भार हलका झाल्यासारखा वाटतोय. उद्या आता पूर्ण भार हलका होईल. या आत या. लीलाताई, हे घ्या सही केलेले कागद. हे दाखवले की जमिनीवरचा तुमचा हक्क सिद्ध होईल. हे नीट ठेवा तुमच्याजवळ. आणि तुमची एसटीची वेळ झालेलीच आहे, तेव्हा सुखरूप प्रवास करा. आणि हो, वाटेत कदाचित तुम्हाला काही खायला मिळणार नाही विशेष, तेव्हा मी दिलेली केळी आणि गुळपापडी तुमच्या उपयोगाला येतील. लीलाताई, अहो. काही नाही रे, तुझे ना आभार कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. अरे सकाळपासूनची तुझी गडबड बघतीये ना मी. इतक्या ठिकाणी धावपळ करून ना तू शेवटी माझं काम करून दिलंस. आपल्या नोकरीतूनही रजा काढलीस तू आज. फार केलंस रे तू माझ्यासाठी. अगदी अगदी आपला मुलगा करतोय ना आपल्यासाठी असं वाटत होतं. आता आता गावाला गेले ना की आधी तुझ्या आईंना भेटणार, त्यांचेही आभार मानणार. खरंच इतका गुणी मुलगा असल्याबद्दल त्या माऊलीला केवढा अभिमान वाटत असेल. अरे अरे काय झालं? लीलाताई, मला माफ करा. हे खरं तर मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. माफ? कशाबद्दल? मी आनंद देशमुख नाही. म्हणजे?
अहो, काल तुम्ही आनंद देशमुखचा पत्ता शोधत इथे आलात. मी अरविंद देशमुख. नावाच्या सारखेपणामुळे तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. प्रवास करून तुम्ही दमला होतात, बाहेर काळोखही पडायला लागला होता. तेव्हा तुम्हाला खरं सांगायचं माझ्या खूप जीवावर आलं. तुम्ही हातपाय धुत असताना मी आनंद देशमुखला फोन केला तर तो बाहेर गावी असल्याचं कळलं. त्याने मला तालुक्यातल्या कचेरीतल्या 3-4 ओळखी सांगितल्या. मी आनंदला नक्की आश्वासन दिलं की तुमचं काम करून देईन म्हणून. अरे काय बोलू ना, खरं सुचत नाहीये रे मला. पण तरीही तू धावून आलास, अगदी देवासारखा. असं म्हणू नका हो. मी आनंदच्या आईंची चिठ्ठी वाचली. अगदी माझ्या आईचीच चिठ्ठी वाचतोय असं वाटलं मला. आईचं काम तर मुलाने करायलाच हवं ना. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की मी तुमच्या मुलासारखा आहे म्हणून. मी फक्त मुलाचं कर्तव्य पार पाडलं. अनेक अनेक आशीर्वाद रे तुला. लीलाताई, तुमची एसटी आली आहे बहुतेक. सुखरूप प्रवास करा. चला, मी तुम्हाला गाडीत बसवून देतो. आणि आनंदच्या आईना निरोप सांगा की त्यांच्या मुलाने तुमचं काम करून दिलं म्हणून. हो, नक्की सांगेन. आईचं काम मुलाने करून दिलं. दिसांची नाती अशी पाखरे. मंडळी, काही आठवड्यांपूर्वी आपल्या मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला. स्नेहाचे, प्रेमाचे बंध दृढ करणारा हा सण. मग या निमित्ताने एकत्र येऊन हे स्नेहबंध साजरी करणारी ही मैत्रिणींची जोडी आता आपल्या भेटीला येत आहे. या मैत्रिणी नुसतं एकमेकींना हळदी कुंकू, वाण, तिळगुळ देऊन थांबणार नाहीयेत, तर त्या पतंग उडवून संक्रांतीची मौज लुटणार आहेत. चला तर मग भेटूया दीपा जोशी आणि सुनीता घाटे या सख्यांच्या जोडगोळीला. दीपा आणि मी आम्ही एकत्र आलो की आमच्या नेहमीच भारताबद्दलच्या गप्पा निघतात. जानेवारी महिना आणि संक्रांत. हो ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आई बरोबर हळदी कुंकवाला जायचे, वाण लुटायचे आणि हो, भावाबरोबर गच्चीत जाऊन पतंग उडवायचे. हो ग दीपा, तू पतंगाचा आता विषय काढला ना, मला ते गाणंच आठवलं बघ. बाई मी पतंग उडवित होते, म्हणून दाखवायचं का आपण? हो, अगदी. ओके. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते, हो चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग 11-12. होता झक्कास सुटला वारा,
वर पतंग 11-12 एकमेकांना अडवित होते, हो एकमेकांना अडवित होते, हा अडवित होते, हा अडवित होते. बाई पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. काटा काटीस आला घरंग, हसू केसाळ घुसीत अंग. काटा काटीस आला घरंग, हसू केसाळ घुसीत अंग. दैव हार जीत घडवित होते, हो दैव हार जीत घडवित होते, हा घडवित होते, हा घडवित होते. बाई पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. माझ्या दोऱ्यान तुटला दोरा, एक पतंग येई माघारा. माझ्या दोऱ्यान तुटला दोरा, एक पतंग येई माघारा. गेला गुंतत गिरवित गोते, ओ गेला गुंतत गिरवित गोते, हा गिरवित गोते, हो गिरवित गोते. बाई पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते, हो चढा ओढीन चढवित होते ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. आपल्या पुढच्या जोडीच्या सादरीकरणाचं नाव आहे सॅटरडे. हे काव्य सुमारे 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. एका चौकोनी कुटुंबात टिपिकल शनिवार कसा उगवतो व कसा मावळतो याचं वर्णन ह्यात आहे. ह्या चौकोनी कुटुंबाला शालेय वयातली 2 मुलं आहेत. त्यांच्यातले परस्पर संबंध कसे उलगडत जातात ते आपल्या पुढे सादर करत आहेत प्रज्ञा आणि पराग शुक्ल. ही गोष्ट शेवटी 180 अंशात बदलते तेव्हा नीट लक्ष द्या. चला तर मग आजच्या शनिवारी या जोडीच्या सॅटरडेचा आपण आस्वाद घेऊया. सोमवार ते शुक्रवार दिवसभराची कामं झालेली आहेत आणि शनिवार सकाळ उजाडलाय आणि हा शनिवार आपल्या समोर घेऊन येतोय आमच्या जोडी तुझ्या माझ्यातली एक वेगळी भूमिका. तर ऐकूया. फुटलंय तांबडं आकाश लाल, फुटलंय तांबडं आकाश लाल, पक्ष्यांनी पण धरलाय ताल. संपलीय रात, संपलीय रात, नवी प्रभात, ब्रिस्क वॉकला जाणं, ब्रिस्क वॉकला जाणं, घालून हातात हात. दमवणारा आठवडा, गात्र दमलेली, गुरफटून पांघरुणात मी अशी पडलेली. अजून ताणून द्यायचे, डोळे असे मिटलेले, त्याच्या उबदार कुशीत मी अशी शिरलेले. दिवस झाला मोठा, दिवस झाला मोठा,
घालतोय मी येरझारा, घरातच बरं का. दिवस झाला मोठा, घालतोय मी येरझारा. अहो कुठला आलाय ब्रिस्कवॉक, अहो कुठला आलाय ब्रिस्कवॉक. हिच्या राज्यात चहा पण संपलेला. दिवस झाला मोठा, हवा अंधार, नको दिवसाचं सावट. पण तेवढं कुठलं आलं भाग्य, ह्याच्या राज्यात सकाळपासूनच भांड्यांची आदळापट. चहा समोर आलेला, चहा समोर आलेला, ब्रिस्क वॉकची आस अजून आहे मनाला. चहा समोर आलेला, ब्रिस्क वॉकची आस अजून आहे मनाला. चहाच्या घुटक्याबरोबर गिळतो ती आस, चहाच्या घुटक्याबरोबर गिळतो ती आस. कारण आज चाललेला इंडिया कॉलचा तास. मावस बहिणीचं लग्न, चुलत भावाचा साखरपुडा. मावस बहिणीचं लग्न, चुलत भावाचा साखरपुडा. आई बाबा आजी बरोबर किती बोलू भडाभडा. आठवड्याच्या गॅप नंतर बोलायचंय मला चांगलं तासभरासाठी. तर तेवढ्यात दिसतो चहाचा रिकामा कप आणि कपाळावरची ओळखू येईल अशी आठी. तर मंडळी, अशी शनिवार सकाळ तर टळून गेली, शनिवार सकाळ टळून गेलीये आणि जोडी तुझ्या माझ्याने बाहेर जायचा प्लॅन केलाय. बाहेर जायचं जेवणासाठी म्हणून. आणि मग पुढे काय होतंय ते ऐकूया. व्हॅन मध्ये ते दोघे पुढे, व्हॅन मध्ये ते दोघे पुढे, मागे वंशाची पणती आणि दिवा. व्हॅन मध्ये ते दोघे पुढे, मागे वंशाची पणती आणि दिवा. माझ्या खिडकीची काच पूर्ण बंद, माझ्या खिडकीची काच पूर्ण बंद आणि एसीची थंड हवा, आणि एसीची थंड हवा. आज स्वयंपाकाला सुट्टी, आज स्वयंपाकाला सुट्टी. खायचा क्रिस्पी मसाला डोसा. आज स्वयंपाकाला सुट्टी, मला खायचाय मस्त क्रिस्पी मसाला डोसा. आता बरोबर येईल बघा वाक्य, आता बरोबर येईल बघा वाक्य. काय पुन्हा डोसा आणि वर एक हुसासा. व्हॅन मध्ये ते दोघे पुढे, मागे वंशाची पणती आणि दिवा. माझ्या खिडकीची काच पूर्ण खाली, घ्यायला स्वच्छ मोकळी हवा. माझ्या खिडकीची काच पूर्ण खाली, घ्यायला स्वच्छ मोकळी हवा. आज स्वयंपाकाला सुट्टी, खायचे तिखट थाई. आता बरोबर येईल वाक्य. आज काही थाईचा मूड नाही. तर मंडळी, अशा प्रकारे जेवण करून जोडी तुझी माझी वंशाची पणती आणि दिव्यासकट परत आलेली आहे. दुपारची 2:01चा सुमार झालेला आहे आणि पुढे काय होतं ते ऐकूया. आळसावलेली दुपार, आळसावलेली दुपार, हवेत कंटाळ्याची साय. आळसावलेली दुपार, हवेत कंटाळ्याची साय. ई सकाळवर मी, www.esakal.com, ई सकाळवर मी आणि शनिवार उडून जाय. आळसावलेली दुपार, हवेत कंटाळ्याची साय. आळसावलेली दुपार, हवेत कंटाळ्याची साय. CNN वर मी आणि शनिवार उडून जाय. चल जाऊयात का त्या तळ्यावर फिरायला, चल जाऊयात त्या तळ्यावर फिरायला. पिलांना घेऊन त्याचे लकाकणारे डोळे आजवरच्या शनिवारला माफ करून. चल जाऊयात का त्या तळ्यावर, पिलांना घेऊन त्याचे लकाकणारे डोळे आजवरच्या शनिवारला माफ मारून. मीही तोच विचार करत होते. मजा येईल मुलांना घेऊन. तिची उत्साही संमती आजवरचा शनिवार गेला विसरून. पाण्यात तिचे सोडलेले पाय, पाण्यात तिचे सोडलेले पाय. वंशाची पणती बाजूला दरडीवर. पाण्यात तिचे सोडलेले पाय, वंशाची पणती बाजूच्या दरडीवर. पाण्यावर उडणारा दगड, पाण्यावर उडणारा दगड आणि वंशाचा दिवा पाठीवर. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे.
जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. उद्या फुटलं असेल तांबड, आकाश असेल लाल, पक्ष्यांनी पण धरला असेल असा ताल. संपली असेल रात्र, नवी असेल प्रभात, घेईन मी ब्रिस्क वॉक घालून हातात हात. तिचा होता दमवणारा आठवडा, तिचा होता दमवणारा आठवडा. तिची गात्र असतील थकलेली, तिचा होता दमवणारा आठवडा. तिची गात्र असतील थकलेली, गुरफटून पांघरुणात ती असेल पहुडलेली, गुरफटून पांघरुणात ती असेल पहुडलेली. अहो तिला जाणून द्यायची असेल, अहो तिला ताणून द्यायची असेल, तिचा डोळा असेल लागलेला. अहो तिला ताणून द्यायची असेल, तिचा डोळा असेल लागलेला. आणि तिच्या उबदार कुशीत, आणि तिच्या उबदार कुशीत मी असो शिरलेला, आणि तिच्या उबदार कुशीत मी असेल शिरलेला. नमस्कार. मंडळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही घरात डोकावलत ना तरी हेच दृश्य बघायला मिळतं. प्रत्येक पुरुष स्वतःला महान समजतो, पण त्या महान पुरुषाला काबूमध्ये ठेवणारी त्याच्याबरोबर एक समर्थ स्त्री सुद्धा असते. आज आम्ही तुमची भेट घडवून आणणार आहोत ती व्हाईट हाऊस मधल्या अशा 2 जोडप्यांशी. व्हाईट हाऊसची ही सफर आपल्याला घडवून आणत आहेत विनिता आणि विजय जोशी. चला तर मग व्हाईट हाऊस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. याहू याहू, चाहे कोई मुझे डोनाल्डो कहे, चाहे कोई मुझे एक्स प्रेसिडेंट कहने दो जी, कहता रहे हम लैंडस्लाइड से जीते हैं, हम क्या करें. सुन मेरे डोनाल्ड, सुन मेरे डोना, तेरे हाथ जोड़ती हूँ, हाथ जोड़ती हूँ, तेरे पाँव पड़ती हूँ. सुन मेरे डोनाल्ड, चल चल मेरे डोनाल्ड, व्हाइट हाउस छोड़ते हैं, व्हाइट हाउस छोड़ते हैं, वापिस चलते हैं. सुन मेरे डोनाल्ड. तू क्या समझती है मैं हारा? नहीं 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 नहीं, मैं जीता हूँ, वो जो हारा है. तू नहीं हारा, वो जो हारा है, कोई भी हारा है, हमें व्हाइट हाउस छोड़ना है. चल चल मेरी रानी. कहता है जोकर लॉयर हमारा, नथिंग हकीकत वोटिंग पुराना. फौजी हटाओ और देखो यारो, दुनिया नहीं है कोरोना पुराना. जजेस पे जजेस, सुप्रीम हमारा, है भीड़ इतनी, जुलियानी अकेला, जुलियानी अकेला. अब लौट चले, गोल्फ कोर्स बिछाए, रिंग बजारे, तुझको पुकारे ट्रम्प टावर तेरा. अब लौट चले. अरे हट. कहती थी सीधी, कहती थी सीधी राह से चलना, बहुत ही मुश्किल गिर के संभलना. अपना टावर फिर भी अपना है, अब लौट चले. अरे हट. चाहे कोई खुश हो, चाहे फेक न्यूज हजार दे, अरे मस्त राम बन के व्हाइट हाउस के 8 साल गुजार दे.
कोरोना अगर बढ़ भी जाए तू किसी का गम न कर, फेक न्यूज में क्या है सुप्रीम कोर्ट जवाब दे। अच्छा जी मैं हारी जन मान जाओ ना, छोड़ो ये व्हाइट हाउस ट्रम्प चलो ना। अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, छोड़ो ये व्हाइट हाउस ट्रम्प टावर चलो ना। ए क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुन, सुना। रहती के व्हाइट हाउस। क्या करूं रह के मैं व्हाइट हाउस? अरे चाइना तोड़ेंगे, रशिया जोड़ेंगे और फौजी को इडियट बोलेंगे, और क्या। चल चलते हैं ट्रम्प टावर, चल चलते हैं ट्रम्प टावर, चल चलते हैं ट्रम्प टावर। बाजू समझो इशारे, जनता पुकारे, जो 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 यहाँ बाइडन कमला की गाड़ी चलती है प्यारे। भाग 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 ट्रम्प तू भाग भाग भाग, ट्रम्प तू भाग भाग भाग। झूठ की तुक्की ट्रम्प का इक्का, कहीं जो कर जुलियानी है। सुनो जी ये वॉशिंगटन है, अपनी जान बचा लो बाबू, सेल्फ पर्डन ही रास्ता है। सर पर पाओ रख कर फ्लोरिडा भागो, वरना इनकम टैक्स है। सुनो जी ये वॉशिंगटन है। अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो दोनों। बाइडन कमला हैरिस, बाइडन कमला हैरिस। बने चाहे दुश्मन ट्रम्प जुलियानी हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर व्हाइट हाउस ना छोड़ेंगे, व्हाइट हाउस ना छोड़ेंगे। गाना गाया, कहानी का क्या जी? खाना चल चलते क्या उडुपी भवन। क्या खाऊं जाके मैं उडुपी भवन। अरे इडली डोसा खाएंगे, काफी पिएंगे, और बॉलीवुड लुंगी डांस, लुंगी डांस, लुंगी डांस, लुंगी डांस, लुंगी डांस। भाऊ बहिणीचं नातं हा आपल्या समाजात जिव्हाळ्याचा विषय. सख्खी भावंड म्हटली की एकमेकांना सांभाळून घेणं, कधी रुसवे फुगवे हट्ट मस्ती हे सर्व आलंच. त्यात ती दोघं जुळी असली तर एकत्र वाढत असताना एक वेगळीच जवळीक असते. एकमेकांच्या खोड्या ते दोघं अगदी पुरेपूर ओळखून असतात. अगदी वेवलेंथ जुळलेली असते असं म्हणता येईल. एकाला लागलं तर दुसऱ्याला दुखतं किंवा एकाच्या यशावर दुसरा आनंद लुटतो. कित्येक वेळा यांना न सांगताही एकमेकांच्या भावना ओळखता येतात आणि कधी अनपेक्षित योगायोग जुळून येतात. इतरांना ते समजत नाही, पण त्या दोघांचं एक वेगळंच विश्व असतं. कधी एक एकटे तर कधी दोघं मिळून ते दोन्ही स्तरावर लीलया वावरतात. असं एक घट्ट नातं असलेली ही जुळ्या भावा बहिणींची जोडी स्वाती दांडेकर आणि माधव केतकर. जुळी मुलं म्हणजे आई वडिलांसाठी जुळ्यांचं दुखणं म्हणतात.
पण मात्र आमचं नातं काहीसं गमती जमतीचं आणि छान नातं आहे आमचं. तर अगदी लहानपणची आठवण म्हणजे आईच्या कुंड्यांमधली माती आम्ही संगनमत करून खाल्ली होती, असं आई सांगते. तशी तुला दुसरी एखादी काही आठवण आहे का? हो, ऍक्च्युली मला आपण लहान असताना ते माती खाल्ल्याचं वेगळी आठवतंय. पण नंतर आई पण दुसरं पण सांगायची की आपण ते आई वाळवणं घालायची आणि त्यातलं काहीतरी आपण तिखटाचं काहीतरी वाळत असलेलं आपण घेऊन ते एकमेकांना अंगाला फासलं होतं आणि असं पण आई काहीतरी सांगायची तिखटाचं. तर आय कांट बिलीव्ह इट, पण असणार तसंच खरं तर. काही करणार माती जर खाल्ली असली तर तिखटाचं करायला काहीच हरकत नाही असं. आणि खेळात माधव नेहमीच माझ्या 10 पावलं पुढे असायचा. त्यामुळे क्रिकेट खेळायला माधवला आवडायचं, त्याचे सगळे रेकॉर्ड्स वगैरे पाठ असायचे. आणि मी मात्र खेळताना सारखं पटकन आउट व्हायची, मग रडायची. पण तरी सुद्धा खेळायला मिळावं म्हणून माधवने मला क्रिकेट खेळायला शिकवलं. नाही, आणि मला सुद्धा तेव्हा असं घरातल्या घरात खेळायला कोणतरी जोडीदार पाहिजे, तर ते शिकवणं भागच होतं. आणि तर शिकली नसतीस तर दॅट वॉज गोइंग टू बी व्हेरी सॅड. तर तू शिकलीस आणि आपण खेळलो, त्या निमित्ताने बऱ्याच तशा आठवणी होत्या आपल्या. फक्त मग मी लिंबू टिंबू होऊन मला 2दा बॅटिंग मिळायची. ते काय हरकत नाही, मला तेवढी बॉलिंग मिळायची म्हणून. आणि माधव नाटकात काम वगैरे करायचा, तर त्यामुळे त्यातली एखादी आठवण सांग. नाटकात म्हणजे आय थिंक आपण 4थी-5वीत कधीतरी होतो आणि एका नाटकात मला सोसायटीला नाटकं व्हायची आणि एका नाटकात मला एक भटजीचा रोल होता. तो भटजी म्हणजे लहानशा गावामध्ये अशी स्टोरी होती त्याची. तर त्या भटजीचा काहीतरी डायलॉग असा होता की बाहेरून कोणतरी गावाच्या बाहेरून मनुष्य आलेला आहे, त्याला सांगतोय गावाबद्दल तो भटजी. तर गावाच्या राजाचं नाव द्रोण आणि राणीचं नाव पत्रावळ. तर ते असं गाण्यामध्ये म्हणून दाखवायचं, हे द्रोण आणि या पत्रावळ या राजाचे राजे राणी, अन गावात यांच्या पैशाच्या गोणी. असं काहीतरी गाणं होतं मला त्यात. आणि त्या गाण्याच्या प्रॅक्टिस पासून आणि त्या नाटकापासून मला असं काहीतरी थोडंसं नाटकांचं थोडी आवड लागली होती की अरे आपण काहीतरी नाटकातच काम करतोय असा भास, स्वप्नरंजन चालू असायचं माझं थोडंसं. आणि आय थिंक त्या नाटकाच्या वेळीच तुझा पण एक नाच होता कुठला तरी. तो कुठला होता आठवतोय तुला? हा, तर तो किती सांगू मी सांगू कुणाला टिपऱ्यांचा नाच होता. बरोबर, राईट. आणि तो पण नाच त्या साधारण एकाच वेळी त्या सोसायटीच्या वेळी ते कार्यक्रम झाले होते असं. हा, नंतरची आणखीन एक आठवण माझी म्हणजे मी पुण्याला गेले तेव्हा मला पोचवायला तू आला होतास आणि तू मला एक कानमंत्र दिला होतास की बाहेर आपण राहत असलो की आपले खाण्याचे हाल होतात आणि तेव्हा जेव्हा जेवण मिळणार नाही तेव्हा बाहेरून आणायचं किंवा सरळ बाहेर जाऊन खायचं. तो मंत्र मी अगदी कधीच विसरणार नाही. हो, कारण म्हणजे भूक जर लागली तर काय करायचं, तर पहिलं आपलं भूक भागवायची कशी तरी. दॅट वॉज द ओनली वे, राईट. आणि या म्हणजे ओव्हरऑल तू तिकडे गेलीस आणि त्यावेळी तुझी म्हणजे ती डिग्री वगैरे झाली इन्स्ट्रुमेंटेशनची, त्यामुळे पुढे तुला चांगला जॉबही मिळाला सिमेंट्स मध्ये वगैरे. नंतर आपण इथे आलो तेव्हाच्या आठवणी सांग. इथे आलो तर तू ऑलरेडी आय थिंक समटाईम 88-90 साली तू आलेली होतीस इथे. आणि मी 94 मध्ये कुवेत मध्ये होतो आणि कुवेत मध्ये 2 वर्ष नोकरी केल्यानंतर मी एका सिंगापूरच्या जॉबसाठी म्हणून अर्ज केला. पण मग इंटरव्ह्यू वगैरे पास झाल्यानंतर लक्षात आलं की अरे हा जॉब तर अमेरिकेतच आहे. मग एक क्षण मी असं, माझी तेवढी मनाची तयारी नव्हती इनिशियली की अरे अमेरिकेत जॉब करायचा, कारण तो अर्ज मी सिंगापूरसाठी केला होता.
पण नंतर मनात विचार केला तर सिलेक्शन तर झालेलंच आहे आणि तू आहेसच अमेरिकेत, तुझी नक्कीच मदत होईल. असं करून तो जॉब मिळवला. मग अमेरिकेत आलो आणि मग अमेरिकेत आलो तर मग पहिल्यांदा कॅलिफोर्नियात तो जॉब होता. कॅलिफोर्नियात होता म्हटल्यावर मग तू तिथे ईस्ट कोस्टला होतीस, आय थिंक बाल्टिमोरला होतीस त्यावेळी तू का. तर मग ते आपली फोनवरून बऱ्याच गप्पा व्हायच्या आणि मी इनिशियली आलो त्यावेळी तुझी बरीच मदत झाली आणि नंतर मग हळूहळू मी 5-6 वर्षानंतर शिकागोला आलो आणि शिकागोमध्ये सुद्धा तू बरेच वेळ आमच्याकडे आलेली आहेस आणि त्यानंतर आता सिन्सिनाटीत असल्यामुळे थोडस जास्त सोयीचं आहे एकमेकांना भेटायचं म्हटलं तर. हो, आणि तू इथे असल्यामुळे माझं हक्काचं माहेर पण इथे आहे, त्यामुळे केव्हाही यावं. पण अशा तऱ्हेने आपला जोडगोळीचा प्रवास असाच चालू राहू दे आणि भारा तांब्यांनी म्हटलेल्या कवितेप्रमाणे आता कट्टी दादाशी तर मग कट्टी कोणाशी, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. मंडळी, आपण म्हणतो नवरा बायकोचा जोडा काय अनुरूप आहे अगदी, पण काही जोडप्यांचे छंद सुद्धा अनुरूप, एकमेकांना पूरक असतात. असंच एक अनुरूप जोडपं आता आपल्या समोर येत आहे. संगीताची आराधना दोघांनाही प्रिय आणि त्याच्या वादनाला तिच्या गायनाची सुरेल साथ. मग अशा मस्त जमलेल्या मैफिलीमधून भूप रागाची एक सुरेख झलक आपल्या पुढे सादर करत आहे स्वाती आणि रत्नाकर देशपांडे. घनश्याम सुंदराची प्रॅक्टिस चालली आहे वाटतं. अगदी बरोबर. काय जमतंय का? आणि कॅरिओके पण आहे त्याची, त्याच्यावर कर म्हणजे तुला एकदम. नाही का, कॅरिओके मी कधीच हे केलेलं नाही, वाजवलं नाही गाणं. अरे वाजव रे, चल मी पण तुला मदत करते. मग मी तुला तुझ्या बरोबरीनं म्हणते, तू वाजव, प्रयत्न करू. आपण चल आज कॅरिओके वरतीच करूया. मुखडा येईल मला. येस येस नक्की, जे येत आहे ना, म्हणजे तुला तो टेम्पो त्याचा पकडता येईल गाण्याचा. चालेल.
अरे साधारणतः याच टेम्पोवरती आधारित बाबूजींचं एक खूप छान गाणं आहे भूप्रकातलं, अगदी प्रसिद्ध आहे ते. म्हण ना मग. हा चल, कॅरिओके आता सुरूच आहे तर त्याच्यावरच म्हणते, कॅरिओके ट्रॅकवरती. ज्योती कलश झलके, ज्योती कलश झलके, ज्योती कलश झलके, ज्योती कलश झलके, हुए गुलाबी लाल सुनहरे रंग ज्योति कलश झलके. अगं स्वाती, या भूप्रकारातलं एक सरगम गीत आपल्याला दोघांनाही येतंय, तर आपण ते प्रयत्न करूया का वाजवायचा? चालेल ना, चालेल. आपण दोघेही ते शिकलेलो आहोत. चल चालेल. चल लाव बरं तबला. अरे रत्नाकर, तो इन्स्ट्रुमेंटल तू झाला शिकलास ना या भूप्रकातला? हो. तो वाजव ना इन्स्ट्रुमेंटल. हो, चालतं की. हो हो, वाजव बरं भूप्रकात. चालेल. बहिणाबाईंनी म्हटलं आहेच, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर.
खरंच संसार म्हटला की थोड्याफार प्रेमळ तक्रारी कुरबुरी या असायच्याच. या रोजच्या संसारातील कुरबुरी 2 हलक्या फुलक्या कवितांमधून गुंफल्या आहेत सुजाता देशमुख यांनी. आपल्याशी या कवितांमधून संवाद साधत आहेत सुजाता आणि रणजित देशमुख. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता काळ खूप विचित्र चालू आहे. करोनामुळे आपण सगळेच घरी अडकलोय. या अशा काळामध्ये बाहेर जाणं तर दूरच, मित्रमैत्रिणींना सुद्धा भेटता येत नाही. तर अशा या काळात आपली ही विजोड जोडपी जेव्हा घरी अडकतात तेव्हा काय काय मजा घडू शकतात ऐकूया माझ्या पुढच्या कवितेत. कवितेचं नाव आहे घर घर की कहानी इन क्वारंटीन. नको झालंय घरी राहणं, नको झालंय क्वारंटीन. असं झालंय मला की कधी एकदा बाहेर जाईल. खरं सांगू आधी छानच वाटला हा क्वारंटीन. म्हटलं मिळेल जरा फॅमिली टाइम, एव्हरीथिंग वुड बी जस्ट फाईन. आधी वाटलं बरंच झालं नवरा घरी आहे. रोमॅन्टिक वगैरे समजू नका, हे घरची कामच करून घेते. अहो कसलं काय नि कसलं काय, हे कर नि ते कर सांगण्यातच रक्त आटून जाते. कशाला करायचे, आता घरी कोण येते असे वर मलाच विचारले जाते. असा केला प्रण की रोज रोज नवनवीन चमचमीत बनवेन. सकाळ दुपार संध्याकाळ फ्रेशच खायला करेन. पुढे पुढे हाच प्रण अंगाशी आला. सिंक मध्ये भांड्यांचा खच किहो पडला. रांधावाडा उष्टी काढा 17 वेळा ग्रोसरी पुसा, हाच आता रोजचा न्यू नॉर्मल झाला. फोनवर मैत्रिणीशी जरा मोठ्याने बोलले. मीटिंग चालू आहे, लगेच ठोकले गेले. फॅमिली टाइम आताशा नकोसाच वाटतो. थोडा वेळ तरी एकटीनेच घालवावासा वाटतो. देवा आता दूर कर हे करोनाचे संकट. परत एकदा भेटून दे मैत्रिणींना झटपट. बाकी सगळे ठीक, पण या क्वारंटीन मध्ये प्रतिभेला आलाय ऊत. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर कवितांचा आलाय पूर. बायकोई सारखी यमके जुळत बसते. वही पेन दे म्हणे कविता आहे स्फूर्ते. करते तर करते पण आम्हाला ऐकवत बसते. तुम्ही सांगा अशा यमकांना कविता कोण हो म्हणते. पण सांगतं कोण, चेहऱ्यावर दाग ही द्यावीच लागते. नको झालंय घरी राहणं, नको झालंय क्वारंटीन. असं झालंय मला की कधी एकदा बाहेर जाईन. काय कशी वाटली माझी कविता? कवितेतलं जोडपं आणि तुम्ही यांच्यामध्ये काही साधर्म्य आढळलं की नाही? जर नवरा असेल उत्तर ध्रुव तर बायको नक्कीच दक्षिण ध्रुव. अशी कशी विजोड जोडपी बनवतो हा देव. काय मिळत असेल त्याला मांडून हा जीवघेणा खेळ. लग्नाआधीची गोड किलबिल आता वाटे किरीटी बडबड. तिचा प्रश्नच एक परिच्छेद. एवढेच त्याचे उत्तर. देव जाणे त्यांच्यातील कसे कमे होईल अंतर. जर ती असेल कलासक्त तर तो नक्कीच औरंगजेब. जर तो काढत असेल चित्र तिच्यासाठी पांढऱ्यावरती काळी रेघ. मैफिलीला जाती संगीताच्या शास्त्रोक्त. एक देई वाहवा तर दुजा जांभयाच फक्त. देवच जाणे मिळतील कधी सुरामध्ये सूर. कधी येणार संसाराची टाळी समेवर.
त्याला वाटे जेव्हा आरामात टीव्ही बघावा, तिला दिसे ओट्यावरील भांड्यांचा पसारा. त्याच्यासाठी दुपारची झोप ही प्यारी. शॉपिंगला जायची असते तिची तयारी. माझ्याच नशिबी काय सारे, नवरोजी तुम्ही अति महान, मी म्हणून टिकले, असं असतं तिचं विधान. नवऱ्यासाठी बायको असते एक हुळहुळणारा काटा. आवरा चटचट, आटपा लवकर, सतत चालू तोंडाचा पट्टा. अशा कशा रे बांधतोस तू लग्नाच्या गाठी, कशी रे देवा तुझी किमया ही न्यारी. काही असो, सगळे तेवढे वाईटही नाही. धरला अबोला तिने तर त्याला शांतता खाई. काम जास्ती असेल तर मदतीला तो धावी, एकमेकांच्या छंदांना पाठिंबा देती. तीही त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवी. भांडले किती तरी दुजे वेण करमतही नाही. कुरकुरली तरी संसाराची गाडी ही पुढेच जाते. दोन ध्रुवांना जोडणारी रेषाही असतेच. माहित आहे जन्मभर जोडीनेच राहायचे, पाखरे उडून गेल्यावर सांगा दुजे कोण उरते. म्हणूनच अशी जोडपी बनवतो हा देव, खेळीमेळीने सार्थ होई हा संसाराचा खेळ. मंडळी, आतापर्यंत आपण विविध जोड्या बघितल्या. प्रत्येक जोडीमध्ये आपल्याला काही प्रमाणात आपल्या संसाराचं, आपल्या नात्याचं थोडंफार प्रतिबिंब नक्की दिसलं असेल. कारण शेवटी जरी प्रत्येक जोडी वेगवेगळी असली ना, तरी या जोडीला जोडून ठेवणारा बंध तो तर काही फार वेगळा नसतो. तो बंध असतो स्नेहाचा, प्रेमाचा, परस्परांविषयी आदराचा आणि परस्परांना समजून घेण्याचा. त्यामुळे ही आपलीच गोष्ट आहे असं कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांना नक्कीच जाणवून गेलं असेल. आता ही शेवटची जोडी आपल्या पुढे घेऊन येते आहे तुमची, आमची, भारतातून इथे आलेल्या आपल्या सर्वांची आपली गोष्ट. ही आपली गोष्ट आपल्या पुढे सादर करत आहेत ऐश्वर्या आणि अभिजित हरेर. पल पल दिल के पास तुम रहती हो. जाने मन, काय चाललंय फोनवरती? अरे किती छान दिसतात, झळकता एकदम. काय झळकतंय म्हणजे? आणि तुम्ही अजून असेच तयार बियार नाही झाला? आज काय आहे? काय तयार कशाला व्हायला हवं? आज काय दिवाळीचा पाडवा वगैरे नाही आहे. अरे आज तारीख काय आहे? तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. अभिजित यार. अरे 14 फेब्रुवारी आहे आज. मग 14 तारखेला काय असतं? हे बघ, 14 नोव्हेंबरला असतो चिल्ड्रन्स डे, ते मला माहिती आहे. बरोबर. जो आजपासून 9 महिन्यानंतर येतो. म्हणजे ऐश्वर्या, आज लोक बहुतेक प्रेग्नेंट राहत असतील. काय पण पानसट जो. अभिजित तुमचे विनोद जरा बास करा. मला काही सिरियसनेसच नाहीये. आणि तरी नशीब आपलं काही अरेंज मॅरेज वगैरे नाही आहे, चांगलं लव्ह मॅरेज आहे. ह्या गोष्टी तर तुम्हाला आल्या पाहिजेत ना. मला वाटलं काहीतरी छान सरप्राईज प्लॅन केलं असेल, काहीतरी डिनर डेट वगैरे. कसलं काय मेलं, आमचं नशीबच फुटकं. अगं थट्टा केली मी तुझी, माहितीये मला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. अगं तू चिडलीस ना, ते गालावरची गाली किती छान दिसते बघ. बास, डोंट बी सो चीझी नाउ. हे बायकांचं एक कळत नाही ना, नवरा रोमॅन्टिक वागला नाही की त्यांना राग येतो, वाईट वाटतो. आणि असं काही ते लाडिक करायला गेलं की डोंट बी चीझी. किती वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला? आता आपल्याला एकमेकांच्या गोष्टी न सांगता पण कळल्या पाहिजेत ना. कळतात ग, सगळ्या कळतात. नवरा बायकोच्या गोष्टी एकमेकांना कळतात. आता तू डम शॅलेंज खेळताना ऑब्झर्व केलंस का की बायकोचा क्लू नवऱ्याला पटकन कळतो, नवऱ्याचं बायकोला कळतो. आणि आपलंच घे, परवा आपण कुठल्या रेस्टॉरंटला गेलो, इटालियन रेस्टॉरंटला. त्याचं काय? तर इतका भला मोठा मेनू 4-5 पानांचा, त्यात तू अचूक हेरलंस मी काय ऑर्डर करणार ती त्यातून. ते तर काय इझीच होतं.
पण तुम्हाला आठवते का लास्ट इयर एकदा आपण आपलं जॉब नंतर डीसी मध्ये भेटायचं ठरवलं हा आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी तुमचा फोन डेड अभिरुचीवर कविता टाकून झाला असेल. एनिवेज, पण मला माहित होतं तुम्ही माझी वाट बघत कुठे उभे असणार ते. आपल्यामध्ये ऍब्सोल्युटली नो कनेक्शन असताना किती व्यवस्थित कम्युनिकेशन झालं आणि तेही न ठरवता. तेच म्हणतो मी. अगं त्यातच मजा असते, गंमत असते का वेगळी. नाही तर उगीच आपलं सगळं प्लॅनिंग करूनच करायचं म्हणजे. अरे पण टाइम आणि रिसोर्सेसचं बजेटिंग तर व्हायलाच पाहिजे ना. हा तुझ्यातला अनालिस्ट सदैव जागा असतो मला माहिती आहे. पण हे कसं आहे माहिती आहे का ऐश्वर्या, आता आपल्याला एकमेकाचा अंदाज असतो की तुझ्या वाक्यावर मी कसं रिॲक्ट होणार किंवा माझ्या एखाद्या बोलण्यावर तू कशी रिॲक्ट होणार, आणि ह्याचाच फायदा घेऊन मी तुला चकवलं सुद्धा होतं. तुम्ही मला चकवलं सिरियसली. येस, आठवतं का तुझा बर्थडे होता आणि तुला खोटं सांगितलं की तुझं फोटोशूट आहे म्हणून, आणि तू त्या आयडियामध्ये इतकी तल्लीन झालीस, रममान झालीस की मला छान वेळ मिळाला. मग तुझ्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर मी सरप्राईज केलेली. आहेच मी बावळट, भोळी बिचारी. हा वेल मुझे बार नको रे बाबा, तू काय भोळी बिळी नाही आहेस, चांगली हुशार आहेस. आणि बऱ्याच वेळेला हिला अंदाज बरोबर असतो की मी काय करणार ते. अगं मला असं म्हणायचं होतं की आपला वैयक्तिक स्थायी स्वभाव वेगवेगळे असताना आपण एकत्रपणे आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि ते खूप छान आहे. आय नो, किती क्यूट आहे ना. बघ ना, मी सकाळी लवकर उठते, सकाळी ऍक्टिव्ह असते. बरोबर. तुम्ही एकदम स्लो असता. तुम्ही संध्याकाळी ऍक्टिव्ह असता. मला संध्याकाळी किती थंडी वाजते, तुम्हाला गरमी होते. तुम्हाला सकाळी थंडी वाजते, मला गरमी होते. मला पंजाबी फूड आवडतं, तुम्हाला साधं जेवण आवडतं. मला ड्रामा आवडतो, तुम्हाला ऍक्शन मूवीज आवडतात. अगं थांब कुठं निघाली पंजाब मेल गचकं खात. अगं मला काय म्हणायचं होतं की वी आर डिफरंट साइड्स ऑफ द सेम कॉइन अँड दॅट प्रिसाइजली डिफाइन्स अस माय डिअर. दॅट्स ट्रू. भिन्न जरी ते स्वभाव आपले, रात दिन किंवा यिंग अँड यांग, जोडी तुझी माझी जुळली कशी रे, प्रियकरा तू तरी सांग. नियतीचे धागे म्हण हवे तर अनाकलनीय काही घडे, आयुष्यात ही सोनपरी मज लाभली कशी, मज कोडे पडे. चल मग मागे फिरूनी पाहू कथा आपल्या प्रेमाची, कशी जुळली कशी घडली गोष्ट या प्रेमी युगलाची. कशासाठी जोडी तुझी माझी, जीवनी सुख दुःखाला सामावून घेण्यासाठी. शालेय शिक्षण, मग 10वी 12वी आणि मग धावपळ कॉलेज. टक्के टोणपे खाता लाभली साथ तुझी ती गोड हवीशी. तारुण्याच्या उंबरट्यावरली प्रेमातली ती 20-25. सजवली सुख स्वप्ने स्थलांतरते दूर देशी. काय करू आणि काय नको उणे नाही काही इथे. काम करू शिकू नव्हे, करू ग्रीन कार्डाचे कार्य फत्ते. कशासाठी जोडी तुझी माझी, ध्येय आकांक्षांना वेळीच गाठण्यासाठी. मग पडले पुढले पाऊल चाहूल लागता पिलांची. आचार विचारांची, पाश्चात्य तसेच देशी संस्कारांची. स्कूल ओपनिंग, ग्रोसरी शॉपिंग, ब्लॅक फ्रायडेचा सेल. कराटे, गाणे, स्विमिंग क्लासेस, डान्स प्रॅक्टिस मध्ये चाललाय वेळ. विंटर, फॉल, स्प्रिंग आणि समर कशी रे गेली वर्षभरावर. कशासाठी जोडी तुझी माझी, परस्परांची स्वप्ने साकार करण्यासाठी. आले बळ पंखात आता, चल पाहू भरारी पिलांची. आपल्यालाही ओढ आता माय देशीतल्या सहलींची. अगं फिट राहू, जिमिंग करू, थोड्या डाएट आणि योगाने. यापुढेही तरुण राहू, सुंदर दिसू तन आणि मनाने. आता असेल उसंत थोडी, लाभेल पैसा आणि वेळही. परोपकार करू थोडा, म्हणजे लागेल आयुष्याचा मेळही. कशासाठी जोडी तुझी माझी, सुखाचे सोहळे तुझ्या डोळ्यात पाहण्यासाठी. जोडी तुझी माझी, ला 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 ला. मंडळी, तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला
हे आलेल्या चॅटवरून कळतंय. या कार्यक्रमाचे श्रेय यात भाग घेतलेल्या कलाकारांचा आहे. सर्व कलाकारांनी अतिशय मेहनत वेळ घालवून हा कार्यक्रम सादर केला. अमृता आणि अभिजित या जोडीने उत्तम निवेदन करून कार्यक्रम बहारदार केला. स्पेशल थँक्स टू अवर टेक टीम. जोडी तुझी माझीच्या टेक्निकल सक्सेस मागे पण एक जोडी आहे, आनंद शेषाद्री आणि स्वाती दांडेकर. मल्टी टॅलेंटेड अशी ही जोडी आम्हाला लाभली हे आमचं भाग्यच. फायनान्स क्षेत्रात काम करणारा आनंद शेषाद्री हा गीतकार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध संगीतकार नरेश आणि आनंद जोडीपैकी आनंद तो हाच. त्याने जोडी तुझी माझी या कार्यक्रमाचे सर्व फ्लायर, एडिटिंग आणि म्युझिक सुद्धा त्याचंच आहे. IT क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या स्वातीने जोडी तुझी माझी मध्ये टेक्निकल साईड अतिशय मेहनतीने आणि सर्व बारकावे पाहून सांभाळली आहे. पडद्यामागची सर्व धुरा तिने समर्थपणे हाताळली. इन्स्ट्रुमेंटेशन अँड सिस्टीम आर्किटेक्चर पदवीधारक, ब्रिज, संगीत, संस्कृत अशा विविध क्षेत्रात तिचा संचार असतो. तिसरी व्यक्ती वैशाली जोशी, आमची मुलगी. हर सपोर्ट इज टेकन फॉर ग्रँटेड. फ्रॉम डे वन शी इज हेल्पिंग मी. अगदी गुगल ड्राईव्ह सुरू केल्यापासून आजपर्यंत स्वतःचा जॉब आणि स्वतःचा बिझनेस सांभाळून. आजची झूम आणि रेकॉर्डिंगची जबाबदारी रुपाली जगदाळे आणि कौशिक नगरकर यांनी उत्तमपणे पार पाडली. आता भाग घेतलेल्या सर्व कलाकारांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःला अनम्यूट करून त्यांचे व्हिडिओ ऑन करावेत.